कोल्हापुरातील BY कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आलेला आहे। कोल्हापुरातही मोठी बातमी आपण बघतोय। बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांची टीम ही सध्या कॉलेजमध्ये पोहोचलेली आहे। कॉलेजच्या बाहेरची दृश्य आता आपण बघतोय। पोलिसांकडून संपूर्ण कॉलेजची तपासणी केली जाते। फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू असल्याची माहिती कोल्हापुरातून पुढे येते। कोल्हापूरमध्ये ही घटना आपण बघतोय। कोल्हापूरच्या BY कॉलेजमधला हा प्रकार आहे। शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून सोबत आहेत। शेखर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। शेखर, आतापर्यंत काय माहिती या सगळ्या प्रकरणात पुढे आलेली आहे? कशा पद्धतीने या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू झालंय? गुरु, काही वेळापूर्वी हा फोन जो आहे तो पोलिसांना पोहोचला होता आणि त्यानंतर तात्काळच कोल्हापूर पोलीस आणि BDDS पथक जे आहे बॉम्ब शोधक पथक ते त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण कॉलेज खरं तर खाली करण्यात आलं आणि तिथं पूर्ण कॉलेजची तपासणी देखील करण्यात आली। मात्र या तपासणीनंतर कुठल्याही पद्धतीची अशी वस्तू जी आहे ती बॉम्ब सदृश मिळून आलेली नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी संपूर्ण कॉलेज खाली केल्यानंतर पडताळणी केली आणि खबरदारी खरं तर या संपूर्ण परिस्थितीवरती खरं तर घेताना पोलीस पाहायला मिळतात। या सगळ्या घटनेची खरं तर चौकशी देखील आता सुरू झालेली आहे। पोलिसांना कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी बॉम्ब सदृश वस्तू जी आहे ती मिळाली नाही। मात्र पोलीस ज्यानं कोणी हा फोन केला होता, कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती, त्याचा मात्र पोलीस आता शोध घेत आहेत। तात्काळ पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि बरोबर, त्यामुळे त्या पोलीस तपासामध्ये काय माहिती या सगळ्याबद्दल समोर येते आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।